नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये रात्रीच्या वेळी दगडफेक झाली। 3 ते 4 पोलीस जखमी झालेत। 5 वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केल्याची माहिती सध्या समोर येते। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक झालेली आहे। 3 ते 4 पोलीस या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। 5 वाहनांचं नुकसान झालं आहे। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं तणाव निर्माण झालाय। रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र जमाव 400च्या वर होता। पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यासंदर्भात नोटीस बजावली होती। 1 एप्रिलला ही नोटीस बजावण्यात आली होती। स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता। तर आज पालिकेकडून हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, रात्रीच्या वेळेस आपण पाहतोय दगडफेक झालेली आहे। 3 ते 4 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळतेय। अगदी खरं आहे नीलम। खरं तर रात्रीच्या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केलेली आहे आणि यामध्ये काही पोलिसांच्या वाहनांचं नुकसान देखील जमावाने केलेलं आहे। यामध्ये 3 ते 4 पोलीस अधिकारी हे जखमी झालेले आहे। खरं तर रात्रीच्या वेळी पोलीस या ठिकाणी जमले असता वीज पुरवठा खंडित झाला आणि यावेळेस या जमावाने खरं तर या वीज पुरवठ्याचा गैरफायदा घेत पोलिसांवर हल्ला चढवलेला होता। यामध्ये काही पोलीस अधिकारी जखमी झालेले। खरं तर नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली येथील वादग्रस्त जे धार्मिक स्थळ आहे ते अनधिकृत असल्याचा जो महापालिकेने नोटीस दिलेली होती आणि हे अतिक्रमण अनधिकृत धार्मिक स्थळ हे स्वतःहून काढा अशी 1 तारखेला नोटीस दिलेली होती आणि 15 दिवसाची मुदत त्यांना देण्यात आलेली होती। मात्र 15 दिवस होऊन देखील अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने महापालिका या ठिकाणी कारवाई करणार होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कुमक ही रात्री बोलवण्यात आलेली होती। पोलिसांची कुमक आल्यानंतर जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली। यामध्ये पोलीस अधिकारी जखमी झालेले तर काही गाड्यांची देखील वाहनांची देखील तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या जर परिसरामध्ये बघितलं तर तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील, दंग नियंत्रण पथक असेल, SRPF असतील, अशा वेगवेगळ्या ज्या पथक आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। आतमध्ये जे आहे ते अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते हटवण्याचं काम सध्या महापालिकेच्या वतीने केलं जाते। त्यामुळे शहरात जर आता सध्या स्थितीला बघितलं तर आता सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। जी महेश, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।